मंत्रिमंडळ उपसमितीचे ती त्यांच्याबरोबर देखील विखे पाटील आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा झाली. हे सगळे बारकावे देखील पाहिले. कायदेशीर आम्ही सल्लामसलत केली. ॲडव्होकेट जनरल असतील, यातले तज्ज्ञ असतील, हे सगळं जे काही GR काढताना ते सगळ्यांनी मिळून आम्ही विचार विनिमय करूनच निर्णय घेतलेला आहे. कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेऊ तो टिकलाही पाहिजे. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. कुणाची फसवणूकही होता कामा नये आणि कुणाचं नुकसानही होता कामा नये. या सगळ्या बॅलन्स गोष्टी करूनच आम्हाला, त्यामुळे आम्ही बाहेर काय कोण म्हणतंय, काय चाललंय, कुठे काय चाललंय, कोण कुठे होतं, कोण मागे होतं, कोण पुढे होतं, याच्यावर काही नाही. आम्ही टीम म्हणून काम करतो. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीतली कायदेशीर अडचण मनोज जरांगेंनी समजून घेतली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सरकारच्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचलेला नाही असं ते म्हणाले. नोंदी असलेल्यांना नियमानुसार आणि कायद्यानुसार प्रमाणपत्र मिळालं पाहिजे असं देखील ते म्हणाले. एकंदरीत अशी किती नोंदी अजून सापडतील असं वाटतंय? कारण याच्यावरच ओबीसींचा आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात त्यांच्या आरक्षणाचं काय होणार ही भीती जी काही आहे ही त्यांना जी आहे ती किती नोंदी सापडतील यावर अवलंबून. नाही बघा, सरसकट मराठा ओबीसी मध्ये जी मागणी होती त्याच्यामुळे ओबीसीला भीती होती. ते काय केलेलं नाही. ते मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर अडचण जी आहे ते समजून घेतलं. त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेही समजून घेतलं त्यांनी. कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही, त्याला चॅलेंज झालं आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक आमचं सरकार कधी करणार नाही, केलंही नाही. त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार आहे ते कुणबी नोंद ते नियमानुसार त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हे कायद्यात आणि नियमात आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना, तुम्ही आता उपमुख्यमंत्री असताना तुमच्यावर जरांगेंचं एवढं प्रेम आणि फडणवीसांवर तेव्हाही राग, आज तर राग अशी परिस्थिती आहे. हे इथे आहे. तिथे दिल्लीत सुद्धा भाजपच्या नेतृत्वाचं तुमच्यावर एवढं प्रेम, नक्की काय आहे हे सगळं? मी मुख्यमंत्री जरी होतो तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि माझे ठीक आहे. आता मनोज जरांगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी समाजासाठी आंदोलन केलं, यापूर्वी केलंय, आताही केलं आंदोलन. फक्त एवढंच आहे की मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे आणि मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि कोणी असू द्या, आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची, आपली एक परंपरा आहे, सभ्यता आहे, त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. तर मुंबई महापालिका महायुती जिंकणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईसाठी महायुती सरकारनं जे निर्णय घेतले तसे निर्णय कुणीही घेतले नाहीत असं देखील शिंदे म्हणाले. राजकारणामध्ये कुणी कुणाबरोबर जाऊ शकतो, कुणी कुणाबरोबर युती करू शकतो, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आमची महायुती आहे. महायुती आम्ही लोकसभा जिंकली, महायुतीने विधानसभा जिंकली, महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार एवढं मला माहित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार? मुंबई महापालिका देखील महायुती जिंकणार. कारण मुंबईमध्ये आमचं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, मी देवेंद्रजी सुरुवातीला आम्ही